नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण पौष्टिक असे बाउल भरून बदाम आहेत, नंतर हे काजू आहेत, पिस्ते अर्धा बाउल आहे, मगज बी एक 25 ग्रॅम असतील, नंतर हे चारोळी एक असतील 25 ग्रॅम, डिंक आहे एक 100 ग्रॅम, हे अक्रोड आहे ते एक बाउल, नंतर ही खसखस आहे एक 50 ग्रॅम। खोबरं घेतलंय आपण, यास उभे कट करून अर्धा किलो। खारीक पावडर आहे, ही रेडीमेड पावडर मिळते ती मी आणली अर्धा किलो। मी कणिक पण घालणार आहे, 2 वाट्या ही कणिक आहे। त्यातच आपण ही एक 50 ग्रॅम बडीशेप घेतली आहे, जायफळ आहे एका जायफळातला चौथा भाग, नंतर ही सुंठ पावडर मी करून घेतली, या 7-8 इलायची घेतली। खसखस सुरुवातीला टाकून घेऊ, मगज बी पण टाकू, हे पिस्ते चारोळी हे टाकून घेऊ, हे अक्रोड, बदाम, हे काजू। आपण खोबरं भाजून घेतोय, सर्व जिन्नस आपण अगदी कोरडेच भाजून घेतले। तुपाचा वापर आपण शेवटी करणार आहोत। खोबरं पण आपलं छान भाजून निघाले, तुपामध्ये डिंक थोडा थोडा करून तळून घेऊ। मस्त तळून झाला, आता आपण काढून घेऊ। आता आपण कणिक टाकून घेऊ, अजून एक 50 ग्रॅम तूप घालून घेते। बघू शकता कणिक पण आपली छान लालसर रंगावर भाजून निघाली मस्त। सर्वात शेवटी आपण ही हरकेची पावडर टाकतोय। डिंक लाडूचं आपलं सर्व मिक्सरला मी ड्रायफ्रुट्स फिरवून घेतले, सर्व एकत्र झाले। आता आपण विलायची आणि बडीशेपची पावडर पण टाकली, आणि ही मी अगदी 250-300 ग्रॅम वगैरे साखर असेल ती पण टाकून घेते गोडीसाठी। गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता आपण हे सर्व मिक्स करू आणि मस्त लाडू बांधून घेऊ। चला तर तयार झाले आपले मस्त ड्रायफ्रुट्स, डिंक आणि कणिक असे सर्व हेल्दी कॉम्बिनेशन वापरून आपण केलेले छान पौष्टिक असे लाडू। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।